नमस्कार. आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण जिंजीचा वेढा याविषयी माहिती पाहणार आहोत. चला तर मग पाहूया. संभाजी महाराजांच्या वधाने मराठ्यांचे नीतिधैर्य खचले. त्यांना सर्वत्र निराशा व पराभव दिसू लागला. मराठ्यांची सत्ता नष्ट होण्याच्या मार्गावर आहे असे चित्र सर्वत्र दिसत होते. दरम्यानच्या काळात पन्हाळ्यालाही बादशाही फौजीने वेढा दिलेला. अशा परिस्थितीत जीव वाचविण्यासाठी जिंजीकडे जाण्याचा निर्णय राजाराम महाराजांनी घेतला. ते 26 सप्टेंबर 1689 रोजी त्यांनी पन्हाळा सोडला. वेषांतर करून प्रवासाच्या मार्गावरील ठाणी चुकवीत 600 मैलाचा प्रवास करून राजाराम महाराज आपल्या साथीदारासह जिंजीला दाखल झाले. मात्र त्यांच्या मागील बादशाही फौजीचा ससेमिरा संपला नव्हता. जिंजी हा कर्नाटकातील महत्त्वाचा स्वभाव होता. जिंजीचा किल्ला 3 टेकड्यावर वसलेला होता. त्याच्या भोवती मजबूत तटबंदी होती. अत्यंत दुर्गम असा हा किल्ला होता. या किल्ल्यावर पोहोचल्यानंतर राजाराम महाराजांनी आपले अष्टप्रधानमंडळ घोषित केले. मराठ्यांची राजधानी फिरती होती. राजाराम महाराज जातील तिथे राजधानी असे. मात्र या अस्थिर काळातही मराठी राज्य यंत्रणेचा कारभार कार्यक्षमपणे चालू होता. रायगड बादशाच्या फौजेकडे. रायगडावर मराठी येसूबाईंच्या नेतृत्वाखाली जुल्फिकार खानाविरुद्ध लढा देत होते. स्वराज्याच्या इतर भागात बादशाही फौजीने धुमाकूळ घातलेलाच होता. राज्याच्या छत्रपतींना जिंजीचा आश्रय घ्यावा लागलेला होता. सर्वत्र निराशा होती. अशा वेळी शत्रूशी लढा देणे अशक्य होऊन येसूबाईंनी खानाशी वाटाघाटीचा मार्ग स्वीकारला. शत्रूबरोबर लढून बेउरू करून घेण्यापेक्षा आणि सर्वांच्या जीविताला धोका पोहोचवण्यापेक्षा त्यांनी सबुरीचे धोरण स्वीकारले. त्यांनी गडावरील लोकांच्या जीवितास धोका होणार नाही या अटीवर 3 नोव्हेंबर 1689 रोजी रायगड बादशाच्या स्वाधीन केला. जुल्फिकार खानाने येसूबाई व शाहूराजे यांना नजरकैद करून बादशाहसमोर हजर केले. जिंजीचा वेढा. जुल्फिकार खान सप्टेंबर 1690 मध्ये जिंजीला दाखल झाला. मराठ्यांनी पूर्वीच जिंजीच्या अवतीभोवतीचा प्रदेश उद्ध्वस्त केलेला होता. बादशाही विजापूरजवळील गलगली येथे छावणी करून उभाच होता. ऑक्टोबरमध्ये प्रत्यक्ष युद्धाला सुरुवात झाली. यावेळी जुल्फिकार खानाकडे माणकोजी पांढरे व नागोजी माने हे मराठा सरदार होते. ते राजाराम महाराजांना येऊन मिळाले. याच दरम्यान तंजावरहून शहाजीराजांनी पैसा व फौज मदतीस पाठवली. यामुळे मराठ्यांची बाजू भक्कम होऊ लागली. ते यशस्वीपणे शत्रूसमोर उभे राहिले. किल्ला काबीज करण्याचे खानाचे सर्व प्रयत्न त्यांनी वाया घालवले. याचवेळी बादशाने वजीर असद खान, शहजादा कामबक्ष यांना मोठ्या फौजीसह खानाच्या मदतीला पाठवले. उभयतामध्ये संघर्ष सुरू झाला. मात्र ऑक्टोबर महिन्यात पावसाळा सुरू झाल्याने बादशाही फौजीचे हाल होऊ लागले. याच काळाच्या दरम्यान धनाजी जाधव व संताजी घोरपडे हे महाराजांच्या मदतीसाठी आले. त्यांनी गनिमी काव्याने बादशाहीच्या रसदेवर हल्ले सुरू केले. बादशाही फौजेपुढील बाका प्रसंग ओळखून कामबक्षाने महाराजांबरोबर संधान साधले. मात्र याबाबतीत माहिती जुल्फिकार खानाला लागल्याने त्याने ती बादशाहास कळवली. अशा परिस्थितीत जिंजीचा वेढा चालू ठेवणे अशक्य आहे हे ओळखून खानाने सर्व सरदारांना एका ठिकाणी बोलवले. मात्र इस्माईल खान धनाजी जाधवाच्या तावडीत सापडला. त्याच्या सैन्याने धुव्वा उडवून त्यांना कैदी म्हणून जिंजीवर नेण्यात आले. जिंजीचा वेढा जवळजवळ उठल्यासारखीच परिस्थिती निर्माण झाली. खानाच्या सैन्याला बंदिवासापर्यंत जाण्यास परवानगी दिली. संताजी धनाजी यांची जिंजी येथील कामगिरी. रायगडावरील चर्चेप्रमाणे रामचंद्रपंत शंकराजी नारायण यांनी
विश्रागडापासून पाटणपर्यंतच्या सह्याद्रीच्या मुख्य रांगेतील प्रदेशावर आपले अंमल बसवले. याच सुमारास संताजी घोरपडेने शेख निजाम या संभाजी महाराजांना पकडणाऱ्या सरदाराला पळवून लावले. दरम्यान बेदनूरवर चाल करणाऱ्या शाही फौजीची संताजीने दानादान उडवली. पुढे वाई, प्रतापगड मराठ्यांनी घेतलास. यानंतर साताऱ्याच्या किल्ल्याला वेढा दिलेल्या सर्जाखानावर चालून गेले. धनाजी व संताजीने गनिमी काव्याने त्यांना जेरीस आणले. शेवटी त्याने काही रक्कम देऊन आपली सुटका करून घेतली. त्यानंतर मराठ्यांनी खटावपर्यंत मजल मारली. मराठ्यांनी बादशाही फौजेबरोबर धावपळीच्या लढाया सुरूच केल्या. दरम्यानच्या काळात मराठ्यांनी मावळ खोऱ्यातील किल्ले घेण्यास सुरुवात केली. जेऱ्यांनी रोहिडा घेतला. 1690मध्ये राजगडही परत केले. मराठ्यांनी पुढे बादशाहीबरोबर संघर्ष अधिक तीव्र केले. महाराष्ट्र आणि कर्नाटकात बादशाही फौजेला आता लढावे लागत होते. संताजी व धनाजीच्या पराक्रमामुळे मराठी सैन्यात आत्मविश्वास पूर्णपणे जागृत झालेला दिसून आला. दरम्यानच्या काळात परशुराम त्र्यंबक यांनी 1692 साली पन्हाळा किल्ला जिंकून घेतला. पन्हाळ्याच्या पाडावामुळे बादशाह अस्वस्थ झाला. त्याने तत्काळ मुइज्जुद्दीन याला किल्ल्याला वेढा देण्यास पाठवले. मराठ्यांनी बाहेरून किल्ल्यावर रसद पोच केली. धनाजी, रामचंद्रपंत, शंकराजी नारायण यांनी खानाच्या सैन्यावर जोरदार चढाई केली. अनेक सैनिक गारद करण्यात आले. अनेक तोफा काबीज केल्या. दरम्यान बादशहाने फिरोजंग व खानाजात खान या 2 सेनानींना मुइज्जुद्दीनच्या मदतीस पाठवले. ते येण्यापूर्वीच मराठी पसार झाले. मात्र त्यांनाही पन्हाळा घेता आला नाही. पुढे पन्हाळ्याचा वेढा दीर्घकाळ चालविला गेला, परंतु यश आलेच नाही. याचवेळी काही मराठा सरदार वऱ्हाड व औरंगाबाद प्रदेशात लुटमार करण्याचे काम करीत होते. जिंजीनंतरचा संघर्ष म्हणजेच 1693 ते 1696 या 3 वर्षातील. जिंजीमधून बादशाही फौजेने माघार घेतल्यामुळे कर्नाटकात मराठी फौजेला चांगलीच मोकळीक मिळत गेली. संताजी व राजाराम महाराजांनी त्रिचन्नापल्लीवर चाल करून मोठी खंडणी वसूल केले. मराठ्यांनी महाराष्ट्र व कर्नाटकात अनेक विजय मिळवत गेले. यामुळेच बादशाही फौजेला मोहिमा चालवणे फार अवघड जाऊ लागले. संताजीने कासिम खान व हिम्मत खान या सेनापतीवर नेत्रदीपक विजय मिळवला. ते राजाराम महाराजाकडे जिंजीस गेले. तिथे त्यांनी राजाराम महाराजाशी बिनसले. त्यामुळे महाराजांनी संताजीला सेनापतीपदावरून काढून धनाजी सरसेनापतीपद नियुक्ती केले. परिणामी या 2 मातब्बरात यादवी युद्ध सुरू झाले. मात्र संताजीचे सैनिक धनाजीस येऊन मिळवू लागले. शेवटी संताजी असह्य झाला. तो शंभू महादेवाच्या डोंगरात असताना त्याला नागोजी मानेने हल्ला करून ठार केले. संताजीची थोरवी यातच आहे की तो शत्रूला मिळाला नाही, उलट शत्रूशी लढतच राहिला. जिंजीचा पाडाव 1698. धनाजी व संताजीच्या यादवीमुळे मराठ्यांची अवस्था नाजूक झालेली होती. त्यावेळी राजाराम महाराजांनी जुल्फिकार खानाबरोबर तहाच्या वाटाघाटी सुरू केल्या. मात्र त्याला बादशाहीची मान्यता न मिळाल्यामुळे त्यांनी जिंजीला 1697मध्ये पुन्हा वेढा दिला. दरम्यानच्या काळात जुल्फिकार खान व राजाराम महाराज यांचे सूत जमले अशी बातमी बादशाहीत पसरली गेली. परिणामी बादशाने किल्ला घेण्याची तंबी खानाला दिली. परिणामी राजाराम महाराज जिंजीवरून सुखरूप बाहेर पडले आणि खानाने जिंजी जिंकून घेतली. 2 जानेवारी 1698ला. मोगलांनी 8 वर्षे वेढा देऊनही राजाराम महाराज मोगलांच्या हाती लागलेच नाहीत. धन्यवाद. आजच्या आपण जिंजीचा वेढा याविषयी माहिती पाहिली. उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण छत्रपती संभाजी महाराज व मोगल संबंध यांच्याविषयी माहिती पाहणार आहोत. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. जर तुम्ही यूट्यूबला व्हिडिओ प्रथम पाहत असाल
तर चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला क्लिक करा, कमेंट करा, म्हणजेच नवनवीन रोजचे व्हिडिओ तुम्हाला तात्काळ पाहता येतील. धन्यवाद.